हॅलो, नमस्कार. सई किचन ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे सर्वांचं. तर आज पाऊस पडत होता आमच्याकडे. दिवसभर पाऊस होता. आता आभाळसुद्धा होतं, त्यामुळे लवकरच काळोखसुद्धा पडला होता. तर म्हटलं देवाला दिवाबत्ती करून घ्यावी. छानपैकी देवाला अगरबत्ती, धूप वगैरे लावून घेतला, नमस्कार करून घेतला आणि नंतर छानपैकी स्वयंपाकाला लागले होते. पाऊस पडला होता, त्यामुळे थंडावा होता वातावरणामुळे आणि वातावरणामध्ये थंडावा असला तर लवकरच भूकसुद्धा लागते. तर इथं आज मसाला वांगं बनवायचं होतं मला. तर कुकर लावला होता आणि एकीकडे दूधसुद्धा गरम करत ठेवलं होतं. स्वयंपाकाची गडबड असली की त्याचं काहीतरी उचापती होऊनच जातात बघा. दूध असं उतू गेलं होतं, वांगी फ्रीजमधून काढून येईपर्यंत दूध उतू गेलं होतं माझं. ते सुद्धा किचन स्वच्छ करून घेतलं. नंतर वांगीसुद्धा कट करून घेतली, स्वच्छ धुवून घेतली, कट करून घेतली आणि त्यानंतर पाण्यामध्ये ठेवून दिली, जेणेकरून बाकीची तयारी होईपर्यंत वांगी जी आहे ती काळी पडू नयेत म्हणून. आणि नंतर कांदा आणि टोमॅटो आहे तो असा चिरून घेतला होता, मोठा मोठा चिरून घेतला आणि कढईमध्ये तेल टाकून छानपैकी भाजून घेतला होता. मसाला वांगा बनवण्यासाठी इथं मी मसाला करून घेणार आहे. त्यानंतर खोबरं आणि आलंसुद्धा यामध्ये भाजून घेतलं आणि छानपैकी मिक्सरला याचं वाटण करून घेतलेलं आहे. इथं मसाला वांगा बनवण्यासाठी वाटण जे आहे ते अगदी तयार आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं. चिरून घेतलेली वांगी होती ती सुद्धा काढून घेतली. त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे मसाल्यामध्ये, धनिया पावडर घातली, हळद घातलेली आहे, गरम मसाला आणि थोडंसं आहे जे लाल मिरची पावडर ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलं, शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे 1.5 चमचा आणि छानपैकी मसाल्यामध्ये हे सर्व मिक्स करून घेतलं आणि जी अगोदर वांगी चिरून घेतली होती त्यामध्ये हा मसाला जो आहे तो असं दाबून दाबून भरून घेतलेला आहे. इथे पूर्ण मसाला वांग्यामध्ये मी भरून घेतलेला आहे आणि थोडासा मसालासुद्धा इथं उरला होता. तर कढईमध्ये तेल घातलं. तेल छान गरम झालं की वांगी यामध्ये मसाला घालून घेतली होती ती सोडून घेतली, छानपैकी परतून घेतली अलगद हाताने आणि उरलेला मसाला होता तो सुद्धा यामध्ये घालून घेतला आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटासाठी मंद गॅसवरती इथं वांगं जे आहे ते मी शिजवून घेणार आहे. वांग्यासोबत खाण्यासाठी इथं गरमागरम भाकरीसुद्धा बनवल्या होत्या. भाकरीसोबत वांगं जे आहे ते खूप छान लागतं. तर असा आजचा बेत होता. डाळ भात, मसाला वांगा आणि भाकरी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. बाय.